आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत. काल तुम्ही सभागृहात एक विषय मांडला आहे की जे तुळजाभवानी परिसरातील जे CCTV आहेत ते चायनीज कंपनीचे आहेत. नेमका हा विषय काय आहे? केंद्र सरकारने 2024मध्ये SQTC सर्टिफिकेशन लागू केलं आणि त्याचा उद्देश केंद्र सरकारचा असा होता की आपला CCTVचा डेटा असेल हॅक होऊ नये, परदेशातील बाकीच्या देशांना हा मिळू नये. त्यामुळे भारतीय बनावटीच्या आणि जे इम्पॅनलमेंट कंपनी आहेत त्यांचे CCTV असावेत, त्यांचे सर्व्हर इथं भारतात असतात. परंतु असं स्पष्ट केंद्र सरकारचे निर्देश असताना गृहविभागानं हे काम हाती घेतलं. गृहविभागामार्फत ही कारवाई यंत्रणा आहे आणि ह्यात जर चायनीज कंपनीचे CCTV वापरत असतील तर ह्यापेक्षा अक्षम्य चूक कुठलीच असू शकत नाही. त्यामुळं हे पुलात भ्रष्टाचार करतात, रस्त्यात करतात, इमारतीमध्ये करतात. परंतु माझं म्हणणं आहे की हिंदुत्वादी सरकार आहे, हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही निवडून आलात, कमीत कमी देवाला तरी सोडा. एका बाजूला राम मंदिराच्या दानपेढीचा विषय येतो, दुसऱ्या बाजूला तुळजाभवानी मातेच्या सुरक्षेचा विषय होतो. ज्यावेळेस आदिलशहाचा सरदार अफजल खान स्वराज्यावर स्वारी करून आला होता त्यावेळीसुद्धा तो प्रयत्न तुळजाभवानी मंदिराला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तिथल्या स्थानिक नागरिकांनी, तुळजापूरच्या पुजाऱ्यांनी देवीच्या मूर्तीचं रक्षण केलं होतं. पण हिंदुत्वादी सरकारमध्ये जर देवीची सुरक्षा धोक्यात येत असेल तर ह्यापेक्षा वाईट कुठलंच असू शकत नाही. त्यामुळे जी SIT चौकशी झाली पाहिजे. यात कोण दोषी असतील, अधिकारी असतील, कोणी राजकारणी असतील, यांची कठोर कारवाई झाली पाहिजे. कोण आहे तुम्हाला, कोण वाटतं दोषी? चौकशी माझं तेच म्हणणं आहे, गृहमंत्र्यांनी चौकशी करावी. मुख्यमंत्री आहे आणि सत्य आहे ते महाराष्ट्र जनतेसमोर आणावं. अजून एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे. आता केंद्र सरकारकडून डेटा मागवला जाणार आहे. अजून त्यामध्ये वेगवेगळ्या अटी, त्यामध्ये आता आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी करावी हा एक आता मुद्दा आहे. काय वाटतं या सगळ्यात? 2 वर्ष काय केलं मग सरकारनं? 2 वर्ष ती समिती नेमली होती अभ्यास करायला, तेव्हाच का डेटा मागवला नाही केंद्र सरकारकडनं? आता मात्र 30 तारीख सुरुवातीला दिली, परत 5 तारीख दिली, आता पुढं ढकलताय तुम्ही. त्यामुळे यांना कर्जमाफी द्यायची नाही, कर्जवसुली आहे. आणि ह्यात कर्जमाफी आहे काही शेतकऱ्याला मिळालं नाही, मात्र मोठे मोठे जाहिरातीचे फलक पूर्ण महाराष्ट्रभर लागलेत. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही द्यावी? ठीक आहे, 2 वर्ष काय केलं तुम्ही? मग 2 वर्ष अभ्यास कशाचा केला? आता तुम्ही यादी मागवताय तर 2 वर्ष कशाचा अभ्यास केला हा प्रश्न आहे माझा. एकंदरीत आपण ज्या पद्धतीने बघतोय की जे CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत तुळजाभवानी परिसरात, ते खरं तर केंद्र सरकारने ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या सूचना बाजूला करत त्या ठिकाणी चायनीज कंपन्यांचे CCTV जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. याशिवाय ते कर्जमाफी संदर्भात आहे. हे सगळं जे काही सुरू आहे ते केवळ दिखावा आहे. अद्याप एकाही शेतकऱ्याला ही कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे आता जो काही डेटा मागवला जातो यामुळे बराचसा वेळ लागतो आहे. त्यामुळे 2 वर्ष तुम्ही अभ्यास केला नव्हता का हा प्रश्न देखील या ठिकाणी आता कैलास पाटील उपस्थित करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई.